रामकृष्ण आणि मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। आपण चाललोय आज शिर्डीला साई पालखी निवाऱ्याला। तिथं प्राणी पक्षी वगैरे आहे, तर जाऊ म्हणलं आपण पाहू आणि साईचं तिथं ब्लॉग पण बनवू नाही का। सो बघू कसं काय होतं नाही कसं काय तिथं काय वातावरण आहे काय नाही तुम्हाला दाखवतो मी। सो ब्लॉगला शेवटपर्यंत एन्जॉय करा, बघू काय होतं काय नाही, चला। आता आपण जस्ट इथं आलेलो आहे, बघू काय विषय काय नाही आणि दाखवतो तुम्हाला मी सगळं एकदम नाही का। व्हिडिओला कंटिन्यू करा। समोर आले मस्त गणपती बाप्पांची मूर्ती आता। इथं मस्त गौतम बुद्धांची मूर्ती वगैरे किती भारी। इथं आपल्या महाराजांची मूर्ती मस्त पैकी किती छान आहे महाराज। पुढं तर इतकं छान आहे ना, मस्त पक्षी वगैरे तुम्हाला दाखवतो। लय भारी वातावरण आहे, म्हणजे एकदम असं नाही का, असं मित्रांना घेऊन वगैरे आपण येऊ शकतो फिरायला, असं दाखवतो तुम्हाला। गाईची एक महत्वाची वाटणी सांगायची राहिली, इथं म्हणजे ना लग्न वगैरे होतात नाही का। ही जागा आहे ना आतमध्ये, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे कमी भावामध्ये लग्न होतात नाही का, म्हणजे फुकटच म्हणू शकतो आपण नाही का। ज्यांची परिस्थिती वगैरे नाही असं त्यांची लग्न वगैरे होतात। एकच नंबर म्हणजे शिर्डीमध्ये कमी भावात, म्हणजे माझं म्हणणं तेच का नाही का, फ्रीमध्ये वगैरे असं नाव नोंदणी करायची आणि बाकी काही नाही। तुम्ही एकदा या, तुम्हाला सगळं समजेल नाही का। मस्तपैकी ॲम्बियन्स लयच भारी इथला। समोर मस्तपैकी विठ्ठलांची मूर्ती आहे, विठ्ठलांची मूर्ती काय भारी दिसते। गाईज आता सगळ्यात महत्वाचा विषय दाखवायचा मला, तुम्ही पाहायला आहे का नाही मला माहित नाही। एवढा मोठा प्राणी ना, बस तुम्ही पाहायलाच ना 100% जवळून। ती माहिती मेंढीची एकदम नाही का, शामरूख पाहिले तुम्ही, शामरूख नाही ना, तुम्हाला दाखवतो मी। हे बघा इथे ना काही 5-6 शामरूख आहे असे मोठे ना, बस पहा केवढले, एवढं मोठं आहे ना, लय जबरदस्त आहे रे का। आणि इकडल्या साईडला पाहिलं तर मग इकडं बदकं वगैरे नाही का, इथं बदकं वगैरे मस्त पैकी पाण्यात पोहत आहे मस्त पैकी। इकडं मस्त पैकी पोपट बसलेला आहे, वेगळाच रंगी बी नाही बा, काय जबर आहे। लाका 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 सगळे पक्षी इकडं मस्त मध्ये पैकी। पाहू इकडं पुढं कोणते कोणते पक्षी नाही का। इकडल्या साईडला पक्ष्यांचा आवाज येतोय, लईच मोठं पक्ष्यांचं बनवलेलं आहे, पूर्ण मोठा ॲम्बियन्स नाही का याच्यामध्ये। पण पक्षी कोणत्या साईडला काय ते, हे बघ इथं पॅरट बसले पोपाट। इथं कोणत्या प्रकारचा पक्षी काय देऊ, समोर पोपट बसले इथं। इथं तर माझ्या समोरच पक्षी लटकेले मो, इथं पोपट लटकेले इथं समोर। हा इथं मस्त पैकी लटकेले, इथं मस्त पैकी चालय, फक्त चावू नको। हातलं का काही, हातलंय का डाच चाकलंय। मिठो मिठो इथं बारीक वेगवेगळ्या चिमण्या मस्त पैकी, हा ना काही इथं बसले काय केवढे एवढे चिमण्या कलरच्या। आता आपण इकडल्या साईड आलो, इकडे ना
वेगवेगळ्या प्रकारचे मासे डायरेक्ट नाही का, सगळ्या प्रकारचे मासे तुम्हाला दाखवतो मी, पूर्ण दाखवतो तुम्हाला दोन्ही साईडला माझ्यावाले मासे. मी तुम्हाला सगळे मासे दाखव, मला काय माशातलं एवढं माहिती नाही, फक्त मी तुम्हाला दाखवतो नाही का मासे कसे वगैरे नाही का. हे पहा सगळ्यात मोठा मासा इथं, एवढा मोठा आहे ना, लय मोठा आहे तो. आता या व्हिडिओमध्ये मला नाही माहिती केवढा दिसतोय. आणि इथं समोर बारीक बारीक मासे, बट हा मासा आहे ना सगळ्यात मोठा आहे, सगळ्यात मोठा. आणि इथं तर वेगळाच मासा आहे भाऊ काहीच, डायरेक्ट पहा ना काय जफर आहे. पूर्ण तोंड जर पाहिलं ना वेगळं डायरेक्ट, म्हणजे डायरेक्ट हे बघ इकडं चाललंय हा काचित, हे बघ डोळे वगैरे पाण्यामध्ये स्पष्ट दिसतं का राव, एकदम जबर आहे. आणि इकडं हे बघ इकडं बारीक एकदम चिल्लर घ्यायचे, बारीक एकदम बारीक एकदम काय बारीक चिल्लर पहा ना इथं. डचका ते मोबाईल पाहून टचकले होते इकडून पण. अरे बाबो येत असे का, यांचं कलर लय भारी असं वाटत ते आत्ताच अंड्यातून निघाले का काय, एकदम बारीक बारीक बारीक. इकडं सफेद मासा पा केवढा आहे, अरे बस काय जबरदस्त आहे. म्हणजे माशाचे कितकं प्रकार, एवढा सगळा माशांचा किडा आहे, एवढा पीस ना सगळा माशाचा, एवढा पूर्ण मासे आहे बा. इकडल्या साईडला पूर्ण मासे मासे, इकडं मासे, परत तिकडल्या साईडला मासे नाही का, इथं पण मासे. आता इथं वेगळ्याच प्रकारचे मासे आहे पाहाला, याला मिशा विषय मस्त पाहिजे. हा आहे वेगळा, डचकते नाही हे नाही डचकत. हा मासा पहा किती लांब आहे, एवढा लांब आहे ना बस तुफान लांब आहे. अरे बाप, घोरपड नाही का, घोरपड तिच्यासारखा दिसत आहे. किती आहे, 3-4 मासे. अरे पास त्या बाई एक खाली बसलेला इथं पहा ना काय जबर आहे. इकडं पुन्हा रंगीबेरंगी चिल्लर आहे आता, एवढी एवढी सगळे रंगीबेरंगी एकदम. म्हणजे त्यांना राहायला कुठं माहिती, मडक्यामधलं पेली एकदम, मडक्यामधलं पण बसलाय. इकडं माझ्या मते आता तयार झालेलं आहे ना, एकदम बारीक बारीक एकदम बारीक, हा ना. चिटकुली पिटकुली हे सगळे गावावर राहिल्या, सगळे गावाला ते चिटकुली एवढीची. आणि याच्यापेक्षाही बारीक इकडं तर पुढं या बाई इथं केवढले कलरफुल, हा एकदम कलरफुल. फुगे वगैरे नाही राहते का ते ओढले एकदम, एवढेच आहे, एवढेच पाण्यात झिंगरे एवढे. मी एक मासा पाहिला आता एवढ्यात, एकच जबर, एक म्हणजे एकदम असा खतरनाक मासा आहे ना, लय डेंजर मासा आहे. तुम्हाला दाखवतो मी, यायला म्हणलं आता हे नवीनच प्रकार आहे, तुम्हाला दाखवतो. एक मिनिट आलाय माझ्या समोर, एकदम असं वाटत पाण्यात पावला नाही का, खेळणी वगैरे सोडले आपण असाच एकदम डोक्याला पहा ना कसं आहे त्याच्यावाल्या, लय जबर आहे. आयुष्य क्लोजअप मध्ये दाखवतो मला एकदा. मोबाईल डायरेक्ट मी काची जवळ धरला त्याच्यामुळे तुम्हाला स्पष्ट दिसत असं. अब आला 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 वेगळाच आहे काहीतरी, होती डोक्याला काय आहे काय मी त्याच्यात, मोठा मेंदू आहे का काय. कलर पाहिजे झाला. काय गावर राहिलाय माशांना, तिकडं माशांना गावर राहिलाय तिकडं. हा पा कसा उभा आहे माणूस. ही विठ्ठलाची मूर्ती अशी बनवली, दोन्ही साईडला बनवेले, दोन्हीकडून पाहिलं ना तरी म्हणजे एकच साईड वाटते नाही का. पाहू पुढं काय अजून नाही का. मी एकदा दोनदा आलेलो इथं, बट असं नाही का एवढं पूर्ण फिरलेलं नाही. म्हणजे मित्रांसोबत वगैरे आलेलो आहे, बट आता ह्यावेळेस मी जास्त फिरलो नाही का एकटा असल्यामुळं. कारण कसं मित्र असलं ना, चला घरी एकटा आलं तर प्रॉपर व्हिडिओ काढते ते आणि दाखवतात नाही का. आता इकडल्या साईडला मोकळं मिळायची मस्तपैकी. कुंकुम भाग्य रे, इथं मूर्त्या बनवलेल्या इथं पा गाई वगैरे उभी मस्तपैकी नाही का.
एकदम इथं मस्तपैकी बैल वगैरे. आणि अब इकडं लय भारी गाय आहे नाही का. इथं गाय पहा किती भारी, वासरू वगैरे मस्तपैकी. अय पण असं वाटतं ओरिजिनलच बघा, व्हिडिओमध्ये पण ओरिजिनल वाटतंय, फक्त चालावं लागत होते. आतमध्ये सगळं एकदम जबर आहे, मूर्त्या वगैरे. हे माहिती डेकोरेशनचं सामान काय मी इथं. हे पहा ना, एकच नंबर. इथं पुतळे वगैरे लावलेले पहा. इथं मस्त बैल वगैरे, सिंह. महादेवांची मूर्ती पहा किती मोठी. इथं एकच नंबर, एकदम जबर आहे. माग पहिलं आहे ना निळा कलर होता, पण ते बॅनर वगैरे काढून टाकलं माझ्या मध्ये. इथं पहिलं लय जबर होतं. इथं बघा केवढं आहे. अय पण एकच नंबर वातावरण. आणि सावली वगैरे एकदम मस्त बघा. पण सावली ना एक नंबर आहे प्रॉपर. म्हणजे असं ऊन लागत नाही का काय नाही. इथं मस्तपैकी सावलीचं पाहतं. आतमध्ये राहण्याचे रूम वगैरे नाही का. मग मी इथून समोरून आलो होतो, पण तुम्हाला दाखवलंच नाही तिथलं. तिथं थोडे कपल शूटिंग चालू होती, मग मी डायरेक्ट व्हिडिओ थोडा पुढे शूट केला नाही का, सुरू केला. आता तुम्हाला दाखवतो इथं नाही का. म्हणजे महाराजांची मूर्ती वगैरे दाखवली तुम्हाला. त्या अजून थोडं पुढं काहीतरी नाही का होतं, पण मी तुम्हाला दाखवलंच नाही. आता दाखवतो मी तुम्हाला. इथं घोडे कैद करून ठेवले काय. हलचल हुई हे आपले राम गांधीजी लईच निवांत बसले काय आज, ध्यानाला बसले काय ना. इकडलं म्हणत होत मी तुम्हाला. इथं मस्त महादेवांची पिंड वगैरे इथं नाही का. हे बघा महादेवांची पिंड वगैरे मस्तपैकी इथं एकदम प्रॉपर नाही का. इथं नंदी. पण हा काय विषय काय माहिती. हा काय विषय. गायची गोटी पान केवढी डायरेक्ट एवढी मोठी गोटी आहे. ओम लिहिलं त्याच्यावरती. इथं पहा सगळे नेते वगैरे. इकडं गणपती बाप्पा वगैरे नाही का. इथं पहा. हे कोणी कमेंटमध्ये नक्की सांगा, मला माहीत ध्यानात नाही आता सध्या. इथं पण मस्तपैकी दोन्ही कोण दोन लावलेले. इथं काय बाय श्रीकृष्णाचं मंदिर आहे मस्तपैकी पहा ना. एकदम मस्त प्रॉपर्ली वगैरे. बाबांचं झाडायचं काम चालू आहे का काय. हे ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे गाड्या. अरे डुप्लिकेट मी म्हणलं, ओरिजिनलच आहे का हे वाद्य बनवलेलं आहे. मकर ताण लागली हो, एवढं थकलो ना काय सांगायचं. ही मस्त तिथं राजन आहे. पाणी बिणी पितो आता थोडंसं नाही का. गाईच पाणी पिलं, पाणी चवीने एकदम वेगळी लागली. एकदम खारं खारं पाणी. आपलं दैवत छत्रपती मस्तपैकी. आपले महाराज काही विषय आहे बाकीचा. मस्त मस्त. गाईज तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं. आणि पाहू पुढला व्हिडिओ कोणता येतो कोणता नाही. आता आज मी सहज शिराड्याला आहोत म्हणून आपण अर्जंटमध्ये हा व्हिडिओ बनवला नाही का. काम होतं थोडंसं मला, चला बनवू. सो आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र. चला. इकडे चिल्लर गँगचा काय प्लॅनिंग चालू आहे काय माहिती. लपाछपीचा प्लॅन चालू आहे.